म्हणजे आता जे आपण SIT पथक मुख्यमंत्री साहेबांकडून जे स्थापन करून घेतलं होतं, त्यांनी पारदर्शकपणे तपास करून ह्यांच्या जे व्यवहारातली लोक आहेत, ते पूर्ण लोकांची चौकशी करून आणि जे आम्ही सांगितलं होतं पंकज कुमार सरांना SIT प्रमुख आहेत त्यांना, की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबविल. आम्हाला हे पोलीस प्रशासन स्थानिक जे पोलीस होते त्यांनीच सांगण्यात आलेलं आहे, की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला. ह्या बी दिशेनं तुम्ही तपास करा. मग त्यांनी पारदर्शकपणे तपास करून आता जे पोरं काढलेली आहेत ब्रेन मॅपिंगमध्ये पॉझिटिव्ह, त्यांची ती हे वल्मी कराडच्या बंगल्यावरचेच पोरं आहेत ना. मग संशयाची दोरी सगळी म्हणजे जे तपास थांबवला म्हणले आणि हे ब्रेन मॅपिंग मध्ये जे पोरं आलेले आहेत ते सगळी संशयाची दोरी वाल्मी कराड यांच्याकडे जात आहे. ताई, साधारणतः या प्रकरणामध्ये 200हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांना त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि यापैकी जे आपण मध्यंतरी जी नावं घेतली होती संशयाची, त्यापैकी अद्यापही अनेक आरोपी काही फरार आहेत. त्या संदर्भात काय सांगणार? म्हणजे ज्यावेळेस SIT स्थापन केली, सहदेव साहेब भाई त्यांचा जेव्हा मोका लागला, SP सर नवनीत कावत जेव्हा आपल्या बेडमध्ये आले, त्यावेळेस सहदेव साहेब भाई यांच्या चौकशीबाबत मोका लागला होता. त्यावेळेस गोट्या गित्ते हा आहे ना, तो बाहेरच होता. पण ज्यावेळेस आपलं SIT पथक दाखल झालं त्यावेळेस गोट्या गित्ते फरार झाला. हा गोट्या गित्ते कुणाचा माणूस होता? हा वाल्मी कराडचाच माणूस होता. तो मग SIT स्थापन झाल्यास का म्हणजे फरार झाला, हे पण संशय आहे आणि अद्याप का पोलिसांना सापडला नाही, हे पण महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला. ज्यावेळेस मला पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं की तपास थांबवलाय फोनहून, मग माझं सगळं मी पंकज कुमार सरांना सांगितलं की 12 गुंठे जागा घेतोय आहे शंकर पार्वती नगर मध्ये घेत होते. जेव्हा त्याचा इसार जेव्हा दिला तिथून पुढे 10 दिवसालाच माझ्या नवऱ्याचा मर्डर झाला. मग ह्याबाबत बी तुम्ही चौकशी करा, किंवा मग त्यांना कुणी खंडणी मागण्यात आली होती का, किंवा लूटमारीच्या ह्याच्यात झालं का? कारण त्यावेळेस त्या टायमिंगला त्यांच्याजवळ म्हणजे रक्कम चांगलीच होती, 2-3 लाखापर्यंत रक्कम होती. त्यांच्या हातात अंगठ्या होत्या, गळ्यात लॉकेट होतं, मोबाईल होता. असं अद्याप कोणतीही वस्तू त्यांची सापडली गेली नाही त्या स्पॉटवर. म्हणून आम्ही असे 2-3 बाबी पंकज कुमार सरांना सांगितल्या की ह्या संशयावर तुम्ही बी तपास करा. मग पंकज कुमार सरांनी पारदर्शकपणे तपास केलेला आहे आणि आता ती जी पोरं काढलेली आहेत वाल्मी कराडच्या बंगल्यावरची, ती आता उद्या नार्कोला नेणार आहेत. तर ते जरांगे पाटील यांची तुम्ही मध्यंतरी भेट घेतली होती आणि कालच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी परळीमध्ये जी सभा घेतली, तर एकंदर ह्या सर्व प्रकारावरती तुम्ही काही मुख्यमंत्र्यांची चर्चा केली? नाही, म्हणजे त्या स्पॉटवर जाणं म्हणजे मला असं योग्य वाटलं नाही, कारण त्याच स्पॉटवर माझ्या नवऱ्याला बेरहम ह्यांनी मारलेलं होतं. त्याच्यामुळे माझी इच्छा होती की मी मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटावं, की तपास काही का संतगती म्हणजे दमानी तपास चालू आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. पण त्या स्पॉटवर अशी घटना झाली असल्यामुळं मी गेले नाही. आणि दादांना मी मिरवट येते, दादा आले होते जरांगे पाटील मिरवट या गावी आले होते, त्यावेळेस मी दादांना मदर जाऊन भेटले होते की दादा हे आता म्हणजे तपासामध्ये काहीच वेग दिसत नाही आणि मोप तपास सांगत आहेत पण ह्याच्यात काहीच होत नाही. मग पंकज कुमार सरांनी पुन्हा माहिती दिली आणि आता ब्रेन मॅपिंग मध्ये जे पॉझिटिव्ह आले त्यांचे म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्याच्याच बंगल्यावरचे पोरं आले आहेत वाल्मी कराडच्याच. मग आता त्यांची नार्को करणार आहेत आणि असा सपोर्ट म्हणजे राजकीय सपोर्ट सगळ्यांचाच आहे की सुप्रियाताई आहेत, आपले खासदार बजरंग बाप्पा आहेत, पुन्हा जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, त्यांनी माझी लक्षवेधी विधान भवनात मांडली, पुन्हा प्रकाश दादा आहेत, असे सगळेच आहेत. म्हणजे आता सगळे महाराष्ट्राची जनता बी सोबत आहे, कारण हे असे राजकीय ह्याच्यातले नव्हते किंवा गुंडाशाहीचे नव्हते. मग इतक्या गरीब माणसाला इतकं बेरहम का मारलं म्हणून अशी सगळी जनता आता माझ्या सोबत आहे. आणि आता थोडीशी आशा आहे की न्याय भेटल उद्या आता त्या नार्कोमध्ये निष्पन्न होतीलच आरोपी, मुख्य आरोपी कोण आहे ते. ताई, शेवटचा प्रश्न की साधारणतः SIT स्थापन होऊन 6 महिने होत आहेत आणि ज्या पद्धतीनं तपास चालू आहे त्या दिशेनं तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी जोपर्यंत आरोपी गजाआड होत नाही तोपर्यंत समाधानी नाहीच. पण आता SIT तपास हे अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी सांगितलं आहे की हा अंतिम टप्पा आहे नार्को टेस्ट मध्ये, ह्याच्यात तर 100% आरोपी निष्पन्न व्हायला पाहिजेतच. ज्यावेळेस गजाआड आरोपी होतील त्यावेळेस खरंच माझ्या नवऱ्याला न्याय भेटला असं मी म्हणण्यात येईल.